सिद्धू, अदिती, बाळा काका, अदिती, याला लपवायला हवं. आणि हे पेपर सुद्धा. आला आला आला. अरे काय करतायत? अरे कोणाशी बोलताय तुम्ही? ते ओळखीचे आहेत माझ्या. अच्छा, म्हणजे तुझा नवीन मित्र का? हो. हो. अरे मग त्याला घरी बोलवायचं ना. ऍक्च्युली काय आहे, त्यांना उशीर होतोय. हो ना अदिती? हो. निघायचंय त्यांना. निघा तुम्ही. हा निघा निघा निघा. हा निघा निघा. चला. पेपर्स या विषयावर आपण नंतर बोलू. निघा. नाही, पेपर्स घेतल्याशिवाय मी इथून जाणार नाही. तुम्ही काही लपवताय का माझ्यापासून? नाही नाही, काही नाही. खरं सांग, मला काही लपवताय का? बघू बघू बघू. अरे बघू. अरे हे काय आहे? हो, तुम्ही जे दाखवतायत ना त्या अटी आहेत आमच्या. सिद्धू, तू याला घरात घे. मला नाही वाटत पल्लू पेपर्स नीट वाचत असेल म्हणून. नाही, नको. कशाला? मी सांगतोय ना. अरे पण बाळा काका, काय झालं? तू याला घरात तर घे. पल्लूलाही कळू दे तिने काय करून ठेवलंय ते. चल. नाही, हे बघा, मला उशीर होतोय. आज चल. नाही, हे बघा, तुम्ही माझ्याशी असं वागू नाही शकत. देशमुख आहोत आम्ही. आम्ही तसंच वागतो जसं देशमुखांना शोभतं. चला. हे बघा, हात थोडा. मी कस्टमरच्या घरी आलो होतो आणि त्यांनीच मला बोलवलं होतं. हो ना, ते कस्टमरचंच घर आहे. हे बघा. चला चला चल. काय रे बाळा? अरे तू आदिती आणि सिद्धूला बघायला गेला होता ना? कुठे आहे ती दोघं? पल्लू, पल्लू, पल्लू. बाळा काका, काय झालं? पल्लू कुठे आहे? त्या आत किचन मध्ये. पल्लू, पल्लू बाहेर या. पल्लू. अरे बाळा, हळू बोल. काय झालं? कळेल ते सगळ्यांना. पल्लू बाहेर ये. आले आले. काय झालंय? कशा तुम्ही चिडलात का एवढे? काय झालं? सोडा मला. अहो सोडा. अहो सोडा मला. बाळा, अरे काय झालं सांगशील का? हे आता पल्लूलाच विचारा. सिद्धू, काय हे? बोल, काय हे? तुम्ही दोघांनी भडकवलं ना यांना? अदिती, म्हणून माझ्या मागे मागे करत असतेस ना? माझ्यावर लक्ष ठेवून होतीस. तुम्हा दोघांना काय गरज होती रे आमच्या नवरा बायकोच्या भांडणात पडायची? तू यंदा नको बोलूस. मला सांग, हे काय आहे? हे बघा, मी तुम्हाला सगळं सांगणारच होते, पण त्याआधी या दोघांनी तुमचे कान भरले. तुम्हा दोघांना सवयच झाले ना प्रत्येकाच्या भांडणात पडायची. नको तिथे नाक खुपसायची आणि मग दाखवायचं की आम्हीच सगळी भांडणं मिटवतो. तू यांना बोलतेस? तू यंदा बोलतेस? अरे यांच्यामुळे तर वाचली तू. मी तुला हे पेपर्स का दाखवतोय हे जरा डोळ्यात तेल घालून बघ. यातल्या टर्म्स, यातल्या कंडिशन नीट वाच. ठीक आहे, वाच वाच वाच. आणि याचा अर्थ काय होतो हे आम्हा सगळ्यांना मोठ्याने वाचून दाखव.
व्हॉट? गुंतलेले पैसे परत न मिळाल्यास कंपनी जबाबदार नसेल. काय बाळा, अरे या स्कीम मध्ये तुम्ही पैसे गुंतवले का? झालं आता बुडाले पैसे. मी नाही नाना, या पल्लूने, या हिने एकटीने, मला तर हे आत्ता कळतंय. मिलिंद काय चाललंय? काय चाललंय म्हणजे? बघितलं, यांना मी मिठही आणायला सांगितलं होतं, पण माझ्या प्लॅन मध्ये तडमडलेच हे मध्येच. अरे मी सुद्धा पल्लूला चांगलं इन्व्हेस्ट करायला कन्व्हिन्स केलं होतं, पण सिद्धार्थ आणि अदितीमुळे सगळा प्लॅन फिसकटला. सांग सांग ना, आता यांचं काय करायचं? मी बघू ना, आपण काहीतरी करू. बघू पल्लू. अरे सरळ सरळ गंडवतोय हा. आता याला मी सोडत नाही. झालं याला मारा. शांत हो नाना का, शांत हो. बघू खाली बघू. एक मिनिट, मला बघू. आणि इकडे मिलिंद, मिलिंद अरे शांत हो. अशी चिडचिड करून काय फायदा आहे? जे झालं ते झालं. मला आजपर्यंत पहिल्यांदा एखाद्या प्रोजेक्ट मध्ये अपयश येत आहे, आणि त्यात ते सुद्धा माझ्या मुलीमुळे. तिच्या जागी दुसरं कोणी असतं ना तर बर्बाद करून सोडलं असतं. आता या आदित्य आणि सिद्धार्थ काय करावं ना ते सुचत नाहीये मला. काम डाऊन, जरा शांत हो. कसं शांत हो, कसं शांत हो मी? हे बघ मिलिंद, तू एक काम कर, काही दिवस मुंबईला निघून जा. इथे राहिलास ना तर अशीच चिडचिड करत राहशील, असाच वेड्यासारखा वागत राहशील. हा, तुला हेच हवंय. या घरातून बाहेर काढायचा प्लॅन आहे तुझा, हो की नाही? बोल, काढायचंय की नाही तुला मला ह्या घरातून बाहेर? बोल ना, बोल. मिलिंद अरे काय बोलतोयस तू? प्लॅनिंग करून फसवलेस ना? हो नाही हो. कंपनी कुठची आहे तुमची? कंपनी कार्ड दाखवा. नाहीये काही. मग एम्प्लॉई कार्ड दाखवा. ते पण नाहीये. राहतो रे तू. हा, तुझ्या घराचा पत्ता सांग. हे बघा प्लीज मला सोडा. मला माफ करा. नाही नाही नाही, यालाय ना आपण पोलिसात देऊया. बरोबर बोलताय ना तुम्ही. तेच आता बंदोबस्त करतील. नाही हो, असं काही करू नका. खरंच असं काही करू नका. मी तुमच्या पाया पडतो. मला माफ करा. अहो खरंच सोडा हो मला. माफ करा ना. एवढं हो ना? मग सगळं खरं खरं सांग. मी सांगतो सगळं खरं खरं. ते पैसे घेऊन मी पळून जाणार होतो. मला खूप पैशांची गरज होती, म्हणून हे सगळं मी केलं. स्वतःच्या गरजेपोटी कोणाचा तरी संसार, कोणाचं तरी स्वप्न उद्ध्वस्त करताना तुम्हाला काहीच नाही वाटलं? म्हणजे आज माझ्या घरचे नसते तर तू फसवलं असतंस मला.
पैसे दे. परत इथे दिसू नकोस हा, कळलं काय? हा दिसला ना तर याद राख तुझं तंगड मोडील तंगड. चाल निघ. चल निघ. चुकलं माझं, मला माफ करा. माझी माफी काय मागतेस? माफी सिद्धू आणि आदितीची माग, या संपूर्ण घरच्यांची माग. मला मला माफ करा सगळ्यांनी. अदिती, मला माफ करा. पल्लू काकी, लुक मिलिंद, माझा असा काही प्लॅन नाहीये आणि मला असं काही वाटतही नाहीये. मला चांगलंच माहितीये तुला काय वाटतं ते. शांत हो जरा. उगीच कोणाचाही राग माझ्यावर काढू नकोस तू. मी कुणाचाही राव कोणावर काढत नाहीये, जे आहे तेच सांगतोय. अरे पण तू तुला बोलू एक काम नकोस धडे म्हणजे? का मी सांगतो काय तू करतेस का? काय स्कीम हवी का तुम्हाला? स्कीम? हो स्कीम. माझ्याकडे ना खूप चांगल्या चांगल्या स्कीम्स आहेत. तुम्ही फक्त एकदा बघा ना, तुमच्या आयुष्याचं भलं होऊन जाईल. आणि माझ्याकडे ना म्हातारपणासाठी सुद्धा स्कीम आहे. फक्त एकदा मला स्कीम सांगतोय, मला स्कीम घेऊ नका मारू नका. मिलिंद सोड, 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 सोड त्याला. सोड मिलिंद, सोड. काय चाललंय तुझं मिलिंद? पल्लू काकी, हो काय करताय? हे बॅग का भरताय? मला नाही राहायचं या घरात. तुम्ही असं काहीही करणार नाही आहात. आदिती प्लीज मला जाऊ दे. पल्लू काकी, पण असं काही करायची काही गरज. आदिती प्लीज. पल्लू काकी, पल्लू काकी, पल्लू काकी, पल्लू काकी थांबा. तुम्ही कुठेही जायचं नाही. आदिती प्लीज मला जाऊ दे. पल्लू, काय झालं पल्लू? बाई, बाई माफ करा मला. चुकले मी.
ते माझ्या हक्काचं नव्हतं. ते हट्टाने स्वतःजवळ ठेवून घेतलं. नाही बरोबर त्याही जावी. अगं तू कुठे चाललीस? मी माझ्या माहेरी जाते. आता या घरात नाही राहता येणार मला. मला स्वतःचीच लाज वाटते बयोबाई. मला माझ्या चुकीची शिक्षा भोगू द्या. पल्लू आकी, सिद्धू तू कुठेही जायचं नाहीयेस. सिद्धू प्लीज प्लीज मला मला कोणीच न काढवू. या घरात राहायचा अधिकार मी गमावलाय. मला जाऊ दे माझ्या माहेरी. ही बाळा, अरे नुसताच काय उभा आहे ठोंब्यासारखा? जा अडव तिला. जा बाळा. पल्लू थांब. तुला जर तुझी चूक कळली तर घर सोडून जायची काय गरज आहे? पल्लू बाकी, तू जरा आमच्यावर आहे ना, मग आमच्यावर रागव ना. तुम्ही हवं तेवढं रागवा आमच्यावर. आदिती, अगं तुमच्यावर का रागवेन मी? इतके दिवस या घरातल्या सगळ्यांचाच रागराग केला. उलट तुम्ही दोघांनी डोळे उघडलेत माझे. माफी तर मी तुम्हा दोघांची मागायला हवी. आज तुम्ही दोघं नसतात तर किती मोठी फसवणूक झाली असती माझी. तुम्ही वाचवलं आज मला. आणि मी काय काय बोलले तुम्हाला. सॉरी अदिती. पल्लू काकी, अहो काय करताय तुम्ही? बघा, तुम्ही आम्हाला जे काही बोललात ते मनापासून नव्हतं. तुमचा गैरसमज झाला म्हणून बोललात. आणि आम्ही सुद्धा ते फार मनाला नाही लावून घेतलंय. पण आता जर तुम्ही घरातून गेलात ना तर आम्ही रागावू हा तुमच्यावर. पल्लू, तू या घरची सून आहेस. खबरदार, ही बॅग घेऊन तू या घराचा उंबरठा ओलांडलास तर याद राख. बरं, नाही जाणार. पल्लू, अशीच हसत राहा, म्हणजे होणारं बाळ सुद्धा असंच हसत खेळत राहील. मी काय म्हणते, आता झालं ना सगळं नीट, मग आपण आता अंगठ्या घालण्याचा कार्यक्रम उरकून घेऊया. हा, नाणे अंगठ्या घालून झाल्यात, पेढे पण वाटून झालेत. सॉरी, विसरले मी. पण परत एकदा करता येईल का अंगठ्या घालायचा कार्यक्रम? का? ते काय झालं, या पल्लूच्या गडबडीमुळे सिद्धू आदितीला नीट बघता आलं नाही ना, मग परत करूया. नानी काकी, राहू द्या, आम्ही व्हिडिओ मध्ये बघू. हो, आणि आता अंगठी घालायचा कार्यक्रम झालाच आहे ना, पण एक महत्वाची गोष्ट राहिली आहे. आपला फॅमिली फोटो. चला काढ सिद्धू, एक फॅमिली फोटो काढ. आज किती दिवसांनी आपल्या देशमुख कुटुंबियांचा असा एक हसरा फोटो निघणार आहे पुन्हा. हो, चला मग काढायचा. चला. हो गुरुजी, आता आला तर आमचा एक फोटो काढा. या पुढे. मी